पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए बघ, तू फक्त प्रवासाला सुरुवात कर, तू पुढे जा, मी तुला जॉईन होतो. आपण ओके तू कितीही मोठा झालास ना तरी माझ्यासाठी धाकटा भाऊच राहणार आहेस ना. कसं आहे, मला तुझी काळजी कालही होती, आजही आहे आणि उद्या पण राहणारच आहे ना. आणि तू ना खरंच खूप भोळा आहेस. कुणी तुला फसवलं तर, आणि आता तर तू प्रेमात पडलायस. आणि प्रेमात पडल्यानंतर काय बरोबर काय चूक हे सगळं नाही कळत. अरे तुझी काळजी वाटणारच ना. त्यामुळे मी कुठेही जाणार नाहीये. आणि जायचंच असेल तर आपण दोघांनी एकत्र जायचं. आणि मला जर कटवायचं असेल ना तर मी सरळ निघूनच जाते ना. जाऊ का? पूजा सुरू करूया आपण. देवी माता, आजवर जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस तशीच आता माझ्या मुलीच्या पाठीशी उभी राहा. तुझा आशीर्वाद तिच्या साथी असू दे. कृपा आपो देवी, कृपा आपो. सांगितल्याशिवाय गाभाऱ्यात पाऊल टाकायचं नाही. निघा निघा. देवी माते, माझी मुलगी अनु नव्या बिझनेसमध्ये पाऊल टाकते. तिला बळ दे, तिला यश दे. पप्पा, તમારી છોકરી तुम्हाला कधीच हरू देणार नाही. आय प्रॉमिस. मारा दीकरी, मारो प्राइड. नमस्कार करते पप्पा. मारा पप्पा, मारा फ्रेंड. ऑल द बेस्ट. खूप मोठं नाव कमाव. थँक्यू पप्पा.
सांभाळून ये. थोडा फाफडा खावला नाही. तुला भूक लागली असेल ना, बेचैन झालं. मारा हाथे मारी बद्धी प्रॉपर्टी निकली द्यायची तने खावा नाही पड. खा 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 खा. काकाजींचे रकमाचे फाफड्यावर नको काढू. ओके, काकाजीसाठी काय नाही केलं मी, काय नाही केलं, सगळं केलं. एवढे वर्ष फक्त रितेश रितेश चालू होता. रितेश हे आण, रितेश ते आण, रितेश हा डील, रितेश हा प्रॉपर्टी. आता ही अनु काय आली आणि सगळं अनु 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 अनु. बस अनु नाम जपेचे, नाम जपेचे. ती काय कायमची राहणार आहे का इथे? हा, एक दिवस अशी भुरकन उडून जाईल ना. माने, अरे माने काय माने, ती काय इकडे कायमची राहणार आहे? एक ना एक दिवस घर सोडून जावंच लागेल ना. આ પ્રોપર્ટીનો વારીસ હું છું અને સगळे अधिकार ते अनुला. हा, मी काय घरचा कुत्ता आहे का? कुत्ता आहे मी घरचा ना. या अनुबेनला एक दिवस घरातून हाकलून बाहेर काढला ना, त्याला रितेश नाव नाही सांगणार. शांत राहणे. कुणी ऐकेल. डीप ब्रीथ, डीप ब्रीथ, डीप. तू गाडीजवळ थांब, मी आलो. हॅलो, मेहतांना ना ऐकायची सवय नाही. मेहताचं काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. फोन राख, रख फोन. बोला ना, पूजा करायची आहे. एक मिनिट ताई, मला बघू द्या काय झालंय. काय गेट बंद का? आज पूजा सुरू आहे साहेब. पण गेट बंद करून पूजा असं का? साहेब VIP पूजा आहे. या देवीच्या देवळामध्ये देवीपेक्षाही कोणी महान व्यक्ती आली आहे का? म्हणजे बाकीच्या सगळ्यांना प्रवेश सुद्धा पण आहे. काही महाभाग असतात ते देवाला आपलं दास समजतात. ठीक आहे, बाजूला होती बघ. 5 मिनिट. पूजा संपन्न झाली आहे.
काय बोलू? तुला तर सगळं माहिती आहे आई. सगळ्यांचा करता करविता तूच तर आहेस. तुला हेही माहिती आहे की हे ऑक्शन माझ्या नातवाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे ते. माझ्या यशच्या आयुष्यातून तू नेहाला हिरावून घेतलंस, पण तिच्यासाठी तो एक हॉस्पिटल बांधतोय हे त्याचं स्वप्न तरी पूर्ण होऊ देत, एवढी तुझ्या चरणी प्रार्थना आहे माझी. एकतर अगदी लहानपणीच त्याला पोरकं केलं आणि आता ही नेहा, आता ती पोर आहे म्हणून त्यातून फार कोलमडून गेला असतं, जीव दिला असतं त्यांनी. पण आता याच्या पुढे सगळी जबाबदारी तुझी. अरे कशी झाली पूजा? मस्त. सॉरी हा दादा, तुम्हाला आत नाही येता आलं ना? अरे नाही नाही नाही, बांधव ना ते. मी पुरा एरिया फिरला पण. आणि माझ्या बिझनेस माइंड मध्ये काय आयडिया आली माहिती आहे? ती खाली जागा आहे ना पलीकडे, तिकडे एक मस्त हॉटेल बांधायचा. म्हणजे ते भक्तनिवास असते ना, हा तसे पण साधा नाही, भक्तनिवास कम स्पा. म्हणजे भक्ती पण आणि रिलॅक्स पण. यशा मनासारखं घडू दे का? आता तरी त्याला निराश करू नकोस. आजवर त्यांनी खूप काही सोसलंय. 4 आनंदाचे क्षण त्याला मिळू देत. काकाजी बाहेर उभा छे, चला जाऊ. हा चला. पप्पा, बेटा તમે નીકળો, મારું એક કામ બાકી છે, હું પછી આવું છું. ओके पप्पा. अनु, हे ऑक्शन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
મારા સન્માનનો પ્રશ્ન સમજ. મને ખબર છે પપ્પા. मग हे ऑप्शन तुला जिंकायलाच पाहिजे. ही जागा आपल्या फ्युचर प्लॅन साठी काय वाटेल ते झालं तरी आपल्याला जिंकायची, आपल्याला मिळवायची आहे. हे ऑप्शन तर मिस जिंकेन पप्पा. आय प्रॉमिस. काका, पण तुम्ही इकडे का थांबताय? म्हणजे इकडे काय काम आहे का? काही ऑक्सिजनशी संबंधित असेल तर सांगा ना, मी फटाफट करून टाकते ना. हे काम मलाच करायला पाहिजे. आलोच मी. માતાજી એકે સાથે બે લોકોની ના સાંભળે જગન્નાથ ચૌધરી. एवढ्यावरच समाधान मानायचं. देवी माता मला प्रसन्न आहे आणि मला जे हवंय ते जर दुसऱ्या कोणाला हवं असेल ना तर त्या दुसऱ्याचं काही खरं नाही. जयंतीभाई, आपल्यातली दुश्मनी या वेळेला नको. हे ऑक्शन माझ्या नातवासाठी फार महत्वाचं आहे. बिझनेस मध्ये इमोशन्स. जगन्नाथ चौधरी, बिझनेसची भाषा बदलली की काय तुझी? आठव मागचे 20 वर्ष. आठवते काही? अरे डायमंड किंग म्हणायचे मला. जगात 1 नंबरचा माझा बिझनेस होता. पण तू मला संपवलंस, तू आडवा आलास. तोच जगन्नाथ चौधरी आता फार थकलाय. आता एका बाजूला नातवाची ढाल करून आणि दुसऱ्या बाजूला हात पसरून भीक मागतोय. दुश्मनी नको बिझनेस मध्ये म्हणून. जयंतीभाई, तुला आणि तुझ्या नातवाला नाही संपवलं ना तर नाव जयंती सांगणार नाही. मेहता, हे सोडण्यापूर्वी 5 वर्ष सलग तुम्हाला हरवलास. पण आता तसं काही होणार नाहीये. कारण देवी माचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. तिचं रूप माझ्या घरामध्ये. तिच्या पायगुणामुळे जे अशक्य होतं ते शक्य केलंय मी. आता ही तेच होणार. आणि नुसतं हेच ऑप्शन नाही, यापुढची सगळी ऑप्शन्स मीच जिंकणार. जयंतीभाई, हे असे अनेक प्रसंग येणार आहेत. हा काय जीवन मरणाचा प्रश्न नाही आपल्यासाठी. पण घे माघार तू, घे. अरे हा माझ्या नातवाच्या भावनांचा प्रश्न आहे. बिझनेस आणि भावना वेगळ्या ठेवायच्या असतात. विसरलास? मी इथे बिझनेस करायला आलोय, पैसा कमवायला आलोय. हात घालीन त्याचं सोनं काढणार आहे मी. या देशातल्या बिझनेसवरती मी राज्य करणार आहे. आणि जगन्नाथ चौधरीला मला हरताना नाही रडताना बघायचं आहे. ज्या माझा तू राहिलास ना तो तुझा माज उतरवायचा आहे मला. याला माज नाही म्हणत, याला स्वाभिमान म्हणतात. असेल तू काही म्हण, काही म्हण. पण जेव्हा माझा दुश्मन माझ्यासमोर ताट मानेने आणि नजरेला नजर देऊन उभा राहतो ना तेव्हा त्याला ठेचायला या मेहताला फार आवडतं. उद्या तुझ्या नातवाला हरवताना एका दिडकीचीही दयामाया दाखवणार नाही मी. बघच तू. मेहता,